जनजागृतीचं कार्य आम्ही राबवतोय हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. व आत्ता जे पण माझे संघ आहेत, माऊली पहिलं तुमचा परिचय आपले जे पण आहेत जनतेसेवकांना द्या. माझं नाव आहे महादेव पांडुरंग गव्हाणे. गावाचं नाव राहणार टाकळगाव, तालुका गेवरा, जिल्हा बीड. हो. इथनं आम्ही आमच्या मुलीला घेऊन महाराजाकडे आलेलो आहे. हो. तर आम्ही अशा माध्यमातून आलो की आमच्या यूट्यूबवर आम्हाला नंबर मिळाला आणि यूट्यूबच्या याच्यावर माध्यमातून नंबर मिळाल्याच्या नंतर आम्ही पत्ता काढत काढत महाराजापर्यंत आलो. बरं, आता मी तर थोडंसं तुम्हाला टोकतो. तर मला हे सांगायचंय की पासून खाली पूर्ण गळून गेलेली होती. हो. हा. तर ज्यावेळेस आम्ही हैदराबादला गेलो, आंध्रामध्ये, हो. पुण्याला गेलो, गुजरातला सुरुवातीला गेलो. कसं कळलं की त्रास होत होता तुमच्या मुलीला? सुरुवातीला अचानकच ती असं हे होऊन गेली आणि ठणकच सुरू झाला तिचा कमरापासून हो, खाली. बरोबर. जे ठणक सुरू झाला म्हणल्यावर आम्ही प्रत्येक दवाखान्यामध्ये गेलो. हा, बरोबर. मग ज्यावेळेस दवाखाने करत 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 2 वर्ष 3 वर्ष निघून गेली. बरोबर. आता 3 वर्ष संपल्याच्या नंतर आम्ही असं ओळखून चुकलो हा. की आता विज्ञान संपलंय. बरोबर. काय मग आता आपल्याला अध्यात्माकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. हा, त्याच्यामध्ये वैशिष्ट्य सांगण्याचं एक तात्पर्य म्हणजे बाबांचं जे आहे हे वारकरी संप्रदाय घराणा आहे आणि वारकरी संप्रदायाचे जेवढे पण असतील साधक असतील किंवा काय असतील किंवा त्या घराण्यामध्ये राहणं असतील, मला त्यांच्या सर्व गोष्टी आवडतात. का की ते वारकरी संप्रदाय असा आहे की जे आपल्याला डोळ्यांनी दिसेल, जे आपण बघन, जे आपण कार्य अनुभवू, ते प्रत्यक्ष गोष्टीवरती विश्वास ठेवणारे असतात किंवा काल्पनिक गोष्टीवरती विश्वास ठेवत नसतात. म्हणून मला वारकरी संप्रदायावरती पहिल्यापासूनच भरपूरपणे विश्वास आहे. तर आता मला विचारायचं एक असा की ज्यावेळेस मुलीला काही गोष्टीचा त्रास होत होता, तर त्यावेळेस मग तुमचा उपचार कशा पद्धतीने सुरू झाला, काय झालं, काय नाही, काय काय उपचार केले, त्यानंतर डॉक्टर काय बोलले, काय नाही? आता डॉक्टरचं म्हणणं असं आलं, आम्ही ज्या ज्या जागेवर गेलो हो. तर ज्या ज्या जागेवर चेकअप झालं, हो. चेकअप केलं की नॉर्मल यायचं, बरोबर. चेकअप केलं की नॉर्मल यायचं. हो. पण नॉर्मल जरी आलं तर त्यांची औषध गोळ्या देणं त्यांनी सोडलं नाही. बरोबर आहे. हा, मग त्या औषध गोळ्याने उलट एक दिवस बरं वाटलं की दुसऱ्या जशाच तसा त्रास. हो, बरोबर आहे. मग दुसऱ्याने एक सांगितलं की जा बाबा हैदराबादला जा, कुणी म्हणायचं पुण्याला जा, कुणी म्हणायचं गुजरातला जा. पण गुजरातला आणि पुण्याला जे अशी गेलोत आम्ही, हो. ज्यावेळेस आम्ही इथलं सगळं संपलं महाराष्ट्रामधलं, हा. त्यावेळेस एक जणांनी आम्हाला सल्ला दिली, बाबा युट्यूबच्या माध्यमातून